बाळू मामांनी केलं मेलेल्या मुलीला जिवंत. 11 वर्षांची मुलगी मृत घोषित झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती स्वतः उठून बसली. हे कसं शक्य आहे? कर्नाटकात हावेरीजवळ बंकापूर नावाचं गाव. मामा आपल्या धनगर बांधवांसोबत तिथे गेले होते. सगळं सुरळीत चालू होतं, पण अचानक कंपू मधील एक 11 वर्षांची मुलगी वारली. आई वडिलांचा आक्रोश, सगळीकडे रडारड, वातावरण शोकमग्न. इतक्यात मामांना बातमी कळली. मामा शांतपणे लोकात आले आणि ठाम आवाजात म्हणाले, कोणी रडायचं नाही, गडबड करायची नाही, जणू काहीच घडलं नाही असं समजून आपापलं काम करा, पुढे काय होतं ते बघा. क्षणभर सगळे थक्क, पण मामांवर श्रद्धा होती. सर्वांनी रडणं थांबवलं. मामांनी त्या मुलीच्या देहावर एक धोतर झाकलं आणि ते स्वतः समाधी अवस्थेत गेले. एक रात्र, संपूर्ण दिवस, आणखीन एक रात्र, कोणीच हल्लं नाही. श्वास रोखून सगळे वाट पाहत होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जसं एखादं मूल झोपेतून सहज उठतं, तशी ती मुलगी अचानक उठून बसली. तुमच्या एका फॉलोमुळे बाळू मामांचे चरित्र जगभरात पोहोचेल. या पुण्यकार्यात सहभागी व्हा आणि आत्ताच पेजला फॉलो करा. जय बाळू मामा.